कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। राजधानी दिल्लीत मोदींच्या उपस्थितीमध्ये 1.5 तासांपासून उच्चस्तरीय बैठक। दहशतवाद्यांना कडक उत्तर देण्याची तयारी। पहलगाम हल्ल्यावर थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत चोख उत्तर देण्याच्या तयारीत। भारत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर पूर्ण बंदी घालू शकतं। पाकिस्तानी उच्चायोगाला वाटप केलेली जमीन परत मिळवण्यासह भारत सिंधू पाणी करार देखील रद्द करू शकतं। दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल। पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पंतप्रधान मोदी मास्टर माइंडला शोधून काढतील आणि टोकाची कारवाई होईल। पहलगाममधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरसाठी रवाना, तर मुख्यमंत्री फडणवीस डोंबिवलीकडे रवाना। पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये दाखल, तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, 26 पर्यटकांचा मृत्यू। गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर गिरीश महाजन श्रीनगरमध्ये दाखल। गिरीश महाजनांचा पर्यटकांशी संवाद। सरकारी खर्चानं सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं जाणार। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर। 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। अमित शहा दिल्लीला परतल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता। बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती दिली जाणार। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विशेष विमानानं काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणलं जाणार। सर्व खर्च राज्य सरकार उचलणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।